तुझा जो तोल जातोय याचं कारण असं, तुझी गाठ मेंदूच्या तळाशी आहे, ती मेंदूच्या आत नाहीये. कळतं ना, मेंदूच्या तळाशी आहे आणि ते आजूबाजूच्या सगळ्या नसा आणि मेंदूच्या खोडाला दाबतीये आणि त्यामुळे तुझ्या तोलामध्ये हा मोठा फरक पडलाय. जाताना इकडं जातो तोल, कधी तिकडं जातो, कधी मागे पडशील, कधी पुढे पडशील आणि मेंदूतला दाब वाढायला लागलाय म्हणून तू विसरबोळी झाली आहेस. ज्यांनी आता पहिली गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कुठली गोष्ट खोटी सांगणार नाही. तुझी जी गाठ आहे ती मोठी आहे, ती जरा विचित्र ठिकाणी आहे, पण ती कॅन्सर नाही आणि ती कॅन्सर कधीही होत नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आता ही जी गाठ मोठीच्या मोठी दिसतीये, ही गाठ पूर्ण काढता येते का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. पण आपण ही गाठ पूर्ण काढायची नाही, कारण पूर्ण काढण्याची किंमत आपल्याला परवडणार नाही. किंमत म्हणजे मी पैशाचं बोलत नाहीये. पूर्ण काढताना अनेक तिथे नसा असतात, काही मेंदूचे खूप महत्वाचे भाग असतात, मेंदूच्या खूप छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात, त्यांना धक्का लागला तर आपल्या लोळे पांगळे पण कुठेतरी येऊ शकते. म्हणून आपण ही गाठ छोटी करायची. आदर्श म्हणजे आम्ही जर ती 3 सेंटीमीटर पेक्षा छोटी करू शकलो तर आपण लढाई जिंकलो. का? ती छोटी गाठ केली की त्यांना मग ऑपरेशन झालं आणि तू जखम वगैरे सुकली की आपण त्यांना रेडिएशन देतो. रेडिएशन दिलं म्हणजे कॅन्सर आहे. हा समज पूर्ण चुकीचा आहे. मेंदूमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचा कॅन्सरशी काही संबंध नाही, पण त्यांना आपण रेडिएशन देतो. पण ती गाठ जर मोठी असली तर त्याला रेडिएशनचा फार उपयोग होत नाही. म्हणून ऑपरेशन करून ती आतनं पोखरून छोटी करायची, जेवढी सुरक्षितपणे छोटी करता येईल तेवढी. ते झालं की आपण रेडिएशन दिलं की जवळजवळ 95% खात्रीने ती गाठ परत वाढत नाही. तर हा आपण एक साधारणपणे आपली योजना असेल. कळतंय ताई तुला? आता तुझ्या वयात ऑपरेशन, मेंदूचं ताण वाटणं साहजिक आहे. पण जे खरं ते सांगणं आवश्यक आहे. मी तुला थापा तर मारू शकत नाही. ठीक आहे? बरं. तर तुम्ही असं करा, उद्या या. काय तर असलं तर उद्या नको, सॉरी. एकच एकच मिनिट मी चेक करतो. उद्या सर्जरी आहे का?